शिरसाट साहेब सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या अत्यंत चांगल्या कामासाठी उपस्थित सर्व माझे वारकरी बंधू भगिनी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे विठ्ठल पाटील काकाजी, महादेव महाराज, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू, सर्व भगिनी, ज्यांनी प्रास्ताविकामध्ये माझं नाव हुकवलं होतं, त्यांना एकच सांग, 60 डोके मोजायचे आणि शिरसाट म्हणायचे. किती सोपं नाव आहे. 1 2 3 करायचं, 60 जिथं होती तिथं थांबायचं. किती बोलले? शिरसाट. आता नाव विचारचा या कार्यक्रमाला मला येणं जमणार नव्हतं, शक्यही नव्हतं. पण जसा तात्या तसा त्याचा मुलगा मंत्रालयात आला, त्याने सांगितलं की तुम्हाला या कार्यक्रमाला यावंच लागणार. तुम्हाला असा असा कार्यक्रम, मी जाईल कधी, येईल कधी, आता ही 4 वाजता मुंबईला मीटिंग, आता मी जाणार कसं? 4चा 8ला जाईल. शिंदे साहेब लेट जातात ते चालतं, परंतु मी लेट जाणं हे सगळं परवडणार नाहीये ना मला. परंतु मुलगा मला म्हणलं, साहेब तसं काही जरी झालं तर काही हरकत नाही, तुम्हाला यायचं असेल तर छोटं विमान घेऊन या. मी म्हणलं विठ्ठल काका दिसतो तसा दिसत नाहीये, पैसा जास्त त्यांच्याकडे. उपाध्यक्षकडे नसला म्हणून काय झालं, अध्यक्ष एवढा पॉवरफुल आहे. तुम्ही कपड्याचं उदाहरण दिलं, त्यांच्या गाडीचं उदाहरण काय दिलं नाही. कधीतरी त्यांच्या गाडीमध्ये प्रवास करत आहोत, कळेल की काय असतं जीवन. आणि मला एका जायचं आणि यायचं याच्यासाठी 10-12 लाख रुपये खर्च करायचे. 1 तासाचा प्रवास, 1 तास येणं, 1 तास जाणं, त्याच्यासाठी 12 लाख रुपये खर्च. नाही मी करून घेतो. मी तर पोरगा बापापेक्षा 2 घर पुढे गेलेलं आहे. मला ते शक्य नाही. एखाद्याच्या आनंदामध्ये, एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये जाताना त्याच्यावर टाकलेला भार हा खऱ्या अर्थाच्या माणसाला वेदना देऊन जातो, कधी आनंद देऊन जाऊ शकत नाही. माझ्या कार्यक्रमाला आलं, पण तू येताना विमानात आला, विमानाचा खर्च मी 12 लाख रुपये दिलाय, त्याचं मन दुखणार आहे. तुम्ही किती चांगले बोलले तरी. म्हणून मला नाही कार्यक्रम मी अशा ठिकाणी ठेवलेला आहे. तुम्हाला कल्पना नसेल, करोनाच्या काळामध्ये हे सगळं गोडाऊन म्हणून मी यूज करायचो. इथं सर्व अन्नधान्याचे किट होते आणि त्याच ठिकाणी माझा आज वारकरी बंधू, माझी भगिनी त्या ठिकाणी आज जमलेली, याचा मला आनंद आहे. हा माझा मतदारसंघ आहे, म्हणून मतदारसंघामध्ये तुमचं स्वागत आहे. तात्याने भाषणाची सुरुवात केली. तात्या भाषणाची सुरुवात करताना तुम्ही काय बोलत होते ते माझ्या लक्षात येत नव्हते. या माणसाने माझं या ठिकाणावर घेऊन माझं राजकीय करिअर संपवायचा प्रयत्न तर करत नाही. जे चाललंय बाबा ते बरं आहे ना. त्याच्यात असलेले काही प्रॉब्लेम कधी मी एक मानतो, माणसाला जे आयुष्य दिलेलं आहे ना, हे तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माचे, पुढच्या जन्माचे काय असेल तर मला माहित नाही. मी त्याच्यावर किती विश्वास ठेवा याचा तुमचा विषय आहे. तो
परंतु या सर्व गोष्टीची जाणीव करण्यासाठी तुम्हाला दिलेला जन्म आहे. बेट्यावर या जीवनामध्ये हसून घ्या. तुम्हाला हसताना कोणीतरी पाहणारा, तुम्हाला रडताना कोणतरी पाहणारा, तुम्हाला चालताना कोणतरी पाहणारा, तुम्ही बोलताना ते कोणतरी ऐकणारा, असा एकमेव जन्म असा आहे की ज्याचं तुम्ही बोलल्यानंतर त्याचे प्रतिबिंब समाजामध्ये जातात. तुमचं चांगलं कर्म असेल का वाईट कर्म असेल की हे तुमच्या बोलण्यावर किंवा तुमच्या वागण्यावर करतात. मला वाटतं हेच खरं आता दुसऱ्या जगामध्ये कोणता प्राणी आहे, कोणता आहे ज्याचं रडलेल्या माणसाला कळतं, ज्याचं कधी त्याला बोलता येत नाही, त्याला काही दुःख सांगता येत नाही. माणसात सांगता यासाठी येतं की त्याला दिलेला जन्म त्याने सुद्धा चांगल्या मार्गाने लावावा यासाठी. पुढच्या जन्मात पुढे जाणार, कुणाच्या पोटी जाणार हे तुम्ही सांगू शकत नाहीये. परंतु आयुष्याच्या शेवटमध्ये जेव्हा येतो ना, तात्या तुमचं वय कधी संपतच नाही. आजही पाहिलं तर कधी पाहिलं चेहरा हसरत दिसतो. हे माणूस कळतो का हेच मला कधी कळत नाही. परंतु असं नसतं. जीवनाच्या अंताला आल्यानंतर आपल्याला कळतं की आपण आयुष्यामध्ये नेमकं काय केलं, काय घडवलं. आता नाही कळणार. मी अनेक लोकांना जेव्हा पाहतो उतारा त्या टायमाला सांगतात की मी जे काही केलं तर त्याच्यामध्ये चांगलं किती वाईट केलं याचा सगळा भेदीच तो माणूस त्यावेळेला करत असतो. त्याच म्हणून त्याला कळतं. ज्या मुलाचा मी हाताच्या फोडासारखा जपलं परंतु तो बायको घेऊन कसा पळून गेला त्याचं दुःख त्या टायमाला तो पाहत असतो. अरे काय हे पाप केलं यापेक्षा विठ्ठलाचं नाम सुभारंभ करून बसलो असतो हे वेळ नसते. साधं गणित आहे. काही लोक इतके काही असतात ना त्यांना असं वाटतं की माझं कुटुंब याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं काहीच नाहीये. मी असे लोक पाहिलेले आहेत. आमच्याकडे एक अनाथ आश्रम काय वृद्धाश्रम ज्याला म्हणतात ते आहे. डिव्हिजनल कमिशनर माहिती ते लोक ते वृद्धाश्रमामध्ये दुपारच्या जेवणाला ताट घेऊन बसलेले मी पाहतो. IAS अधिकारी मी पाहतो. अनेक महिला अधिकारी पाहिजे. आजही तुम्हाला पाहायचं असेल आलात ना मातोश्री वृद्धाश्रम 10 मिनिटाच्या अंतरावर. जीवन कसं जगायचं तर त्याची सुरुवात तुम्हाला त्यांना पाहिल्यानंतर करता सुद्धा येईल. आयुष्य चांगल्याचं घातलं परंतु शेवटी हातात मिळालं काय. मी हे जीवन जगलो कशासाठी हे पाहिलं काय. तुम्हाला लोकांना काही द्यायचं नाहीये. तुम्हाला तुमची फक्त वाणी चांगली ठेवायची. वाणी चांगली ठेवली जीवनात सर्व काही मिळतं. काही देऊ नका. एखाद्याने देवाच्या दारी जाऊन जरी 1 लाख रुपयाची देणगी दिली. कोणी आता मी पाहतो अनेक वेळेला पाहतो शिर्डीच्या साईबाबाला अनेक लोक किलोचे 2-2 किलोचे 10-10 किलोचे कोणी सोन्याचं कोणी कशाचं रक्ताचं सर्व देणगी तिथं देतात. देणगी दिल्यानं देव प्रसन्न होतो का. तुमच्यात असलेली भक्ती ही तुम्हाला त्या देव तेव्हा त्याला बाळतो. देवाला तुमचं काही पाहिजे नाही त्याला काय करायचंय. असं जर व्यापार झाला असतं तर देवाला माझ्यासारखं तुम्हाला आनंद करा. लोकांनी कुंडल भर सोडून दिलं असतं. देवा इकडे पाऊस नको विठ्ठलाकडे पाहिजेच नाही फक्त संजय शिरसाटकडे पहा हे गेलं आधी शोधून होईल तर. अरे मूर्ती तीच आहे तिची नजर तीच आहे. कधीतरी त्या मूर्तीकडे पाहताना एक सेकंद 1 मिनिट त्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये पहा. तो विठ्ठल तुमच्याशी बोलताना तुम्हाला समजेल. परंतु आपल्याला वेळ कुठे. चप्पल बाहेरचं कोणी घेऊन गेलं तर काय करायचं. विठ्ठल तर उद्या भेटत. त्याचं नामस्मरण कधी करता येईल. पण गेल्याच महिन्यात घेतलेली चप्पल जर मंदिराच्या समोर चोरीला गेली तर घरी गेल्यानंतर पुन्हा बायको ऑर्डर. एक विचार आपल्या डोक्यात नसतो. विठ्ठल पाटील एक लक्षात घ्या. मी आज या कार्यशाळेला आलो मी पाहिलं. विठ्ठल पाटील मला ह्या स्टेजवरच्या काही लोकांचा ओळख करून देतो. याचं नाव आमचं त्याचं नाव ढमकं मला एकच नाव लक्षात नाही राहिलं. जे सत्य ते सत्य नाही राहिले या लोकांचं नाव माझ्या लक्षात. परंतु सांगताना यांच्या किती पिढ्या काम करतात हे त्यांनी आवर्जून सांगितलं. यांची 4थी पिढी, यांची 7वी पिढी, यांची 8वी पिढी.
माझ्यासारखा राजकारणी आमच्या राजकारणामध्ये एक असतो. आम्ही राजकारणी लोक कसे असतो, आम्हाला जातीचा जास्त किडा असतो. मी थोडं खरं बोलतो, काही लोकांना वाईट वाटतं तर बाबा माफ करा, परंतु राजकारणामध्ये आम्हाला जातीचा किडा, रेशमी किडा ज्याला म्हणतात, तो आमच्यात आहे. कोणताही पक्ष घ्या, त्या पक्षामध्ये फक्त पहिल्यांदा पाहतात की जाती हा कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, आणि त्याच्या जातीचा वापर आपल्या पक्षासाठी कसा होईल म्हणून त्याची केलेली असलेली ती व्यूहरचना असते. तुम्हाला वाटतं आम्हाला लय जवळ करतात, अरे तुम्हाला कोण जवळ करतं, आम्ही जवळ करतो ते आमच्या कारणासाठी. हे सत्य आहे की नाही? पण हा उगाच कपडे पांढरे कपडे घालून गावात सांगतो माझं लय वजन आहे. शिक्षक साहेब असं खांद्यावर हात ठेवला ना, बाप रे, विचारूच नका, तो फोटो त्याच्या घरात आयुष्यभर. अरे तुला मूर्ख बनवलं रे, हे तुला कळेल कधी? हे तुला कळेल कधी? या रचना ह्या राजकारणी लोकांनी केलेल्या असतात. हे मी उघडपणे सांगतो, राजकारणातला जबाबदार मंत्री म्हणून सुद्धा हे करायला लागतं. हे केल्याशिवाय जमत नाही. पण विठ्ठल काका, ह्या वारकरी संप्रदायाकडे पाहताना मी वेगळ्या अँगलने पाहतो. हे कोणत्या 18 पगड जातीचे लोक, त्यांना फक्त एकच माहिती, हरिनामाचा जय जय हरी, संपला विषय त्याचा. असलेला त्याचा शरीरावरचा पांढरा शर्ट असतो, त्याला किती घालून किती मार्केट होतो, त्याची कधीतरी कॉलर तरी पहा तुम्ही. कॉलरवर असलेला तो मळ कधीतरी पहा. परंतु तोंडातलं नामस्मरण विठ्ठलासाठी तो खाली पडू देत नाही. तो जय विठ्ठल. येणाऱ्या माणसाचा आदर करताना मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. आमच्याकडे कार्यकर्ता आनंद त्यांच्यावर पाय पडलेला नाही ना आमचा. आम्ही तर ठीक आहे, याला जास्तच चरबी दिसते ना, तो आपण थोडं म्हणजे आमचा पाय पडला नाही. तर आम्ही कोण आहे? त्यांच्या जीवावर मोठे झालेले लोक, ज्यांच्या जीवावर आपण मोठे होतो, त्यांच्याबद्दल आमची भावना काय? त्यांनी येऊन आमच्या पाया पडा. हा कमालामुळे राजकारण नाही तर त्याचा पत्ता तुमच्यात तसं काही नाही ना, ते होत नाही. ते होत नाही हे मी उघड्या डोळ्याने पाहतो. एखादा वारकरी येतो, तो दुसऱ्या वारकऱ्याच्या पाया पडतो, तो ज्याचा पाया पडतो तो वारकरी त्याच्या पाया पडतो. ताबडतोब पिटअप पाय. तुझं माझ्यावर उदाहरण नको, माझं तुझ्यावर उदाहरण नको. जय हरी. एक मत व्यासपीठावर बसलेल्यांची नावं हे सर्व सांगत असताना मी ते पाहत होतो, हे सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित आले आणि खऱ्या अर्थानं हा जो मेळावा आहे, तो मेळावा हा विचारांचा मेळावा निर्माण केला. म्हणून तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. घडत नाही एवढं सर्व जर मला आलं असं, तुम्ही इथं कशाला असतो? या गोळ्या जर मला आल्या असत्या, आम्हाला तर कसं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचा नाद वेगळाच असतो. म्हणून ह्या गोळ्या आम्हाला पाठवत नाही, आमच्या वेगळ्याच असतात. घसा कोरडा केल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकले तर बऱ्या. परंतु एक चांगल्या कामासाठी कधीही बंडखोरी असावी. ही बंडखोरी प्रत्येक वारकऱ्यामध्ये वारकऱ्यांना कधीही कोणी कमजोर समजता कामा नये. आम्ही पण वारकरी आहेत, आम्ही केलं ना. आमचा फक्त रस्ता पंढरपूरकडनं जाता मुंबईकडून कोणतं काय
गुजरातकडे म्हणजे कोणतं ते नंतर गुवाहाटी गोवा असं देवस्थान वेगळे होते. आम्ही उठाव केला, वारी आमची निघाली, पण दर्शन सक्सेस. म्हणून वारकऱ्याची ताकद सुद्धा तुम्ही चोखून घ्या. तुम्हाला तुमच्या ताकदीची आणखी जाणीव नाहीये. एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला ज्ञानाचा तुमचा अमृत तुम्ही लोकांना पाजताना स्वतःला कमजोर समजता, ही तुमची कमजोरी. कीर्तनाला उभे राहिले, प्रवचनाला उभे राहिले, बांधला तर जे ते घातला, फेटा सुरू झाले. 2 तास कसे गेले माहित नाही. जेव्हा कीर्तन संपले, मनातल्या मनात म्हणायला लागला आजचा दिवस वाईटच गेला. आणि सांगताना 2 तासाच्या कीर्तनामध्ये जनसमुदायाला त्यांनी सांगितलं की आनंदी जगा. आणि जसा फेटा काढलं, मग तो आजचा दिवस लयच वाईट गेला. सकाळी निघलो होतो, बायको भांडली होती. आणि लोकांना सांगतो घरात आनंदी वातावरण असलं पाहिजे. व्यसनापासून दूर राहा. फक्त माझा पोरगा संध्याकाळी रात्री लेट येतो हे कधी सांगितलं. सुरुवात आपल्यापासून करा आणि स्वतःची ताकद ओळखा. मी हे जे बोललो ना, याला पण हिंमत लागते. असं तुम्ही बोलून जात महाराष्ट्रात नाही झाला. शिवाय देणं वेगळं, अंगावर घेणं वेगळं. स्पष्टता ती असली पाहिजे, तुमची ताकद तुम्ही ओळखली पाहिजे. तात्यांनी जास्त विचार जात नाही, मला पण जायचं, परंतु मला या लोकांची एकदा मला माझं मी एकदा ठेवाच तुम्ही कीर्तन सांगतो. तात्यापेक्षा लोक संजय शिरसाट ओळखतो. एक लक्षात ठेवा, आता ही बचत गट काढा. काम करताना निर्णय कसा घ्यायचा असतो? एक तर घ्या, तर डायरेक्ट घ्या, मागे हटू नका, नसं घेऊ नका. मागच्या या दिल्लीच्या टायमाला तात्या माझ्याकडे आले, साहेब गेल्या वेळेला 900 इतक्या दिल्या झाल्या, त्या साहेब आता 1200 होतील. अरे तात्या तुम्ही आकडा काय बसला तुम्ही माझ्याकडे? त्या दिंड्या आहेत ना, नाही ह्या दिंडीला जातो, मानाची दिंडी, ही दिंडी. अरे दिंडी वारीमध्ये जाणारा माणूस कोणत्या दिंडीचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा, आणि कधी निघला किती लांब घेऊ शकतो का? म्हणजे याच्यामध्ये थोडस जास्त शिकणार आहे. पण आता चिंता करू नका, जेवढ्या दिंड्या येतील सगळे मिळून घ्या, सगळ्यांना पैसे द्या. आणि सगळ्यात पहिले पैसे डिपॉझिट केले, दिंड्यानंतर पोहोचले. असं होतं, दिंडीला गेलं तो म्हणले तर होते, पण काय झालं होतं काय माहित नाही. एकही माणूस म्हणू शकत नाही मला येतं की आम्हाला दिंडीच पैसे नाही मिळाले म्हणून. ही ताकद तुमची असली पाहिजे ना, तुम्ही करा. ही ताकद असली पाहिजे. ही ताकद निर्माण करताना आमच्या सारख्या राजकीय लोकांचा खऱ्या अर्थाने वापर करा. आणि फक्त वापर करताना त्यांना दम द्या. नाही आम्हाला तुम्ही मदत केली ना, तर पुढच्या इलेक्शनला पाहू तुम्हाला. अरे म्हणा तर खरं, बघा कसं पटापट येतील तुमच्याकडे. आजकाल दमदारच माग लोक जायला लागलेले. बघा मी तुम्हाला नंतर सांगतोय, या महिलांसाठी तुम्ही आता काढताय, मंडळ काढताय, त्या ज्या महिला मंडळ आहेत ना, त्यांना सांगा हे नाव तुम्ही तुमच्या बचत गटाला द्या. या नावाचा बचत गट हे गावात तयार करा. 11 महिलांचा. शासनाची प्रत्येक योजना तुम्हाला फक्त जे हरिउठे करण्यापुरती नाहीये, तर त्या महिला भगिनीच्या हाताला कामही मिळेल. ते 11 महिला असेल, त्याचा व्याप वाढत जाईल. बचत गटाला ते नाव द्या आणि तो बचत गट पुढे चला, मदत करायचं काम आम्ही करू. किती सोपं होतं या गणित.
बचत गटाचं आहेच ना, त्यांनाच नाव द्यायचं. त्याच महिला भगिनीने 11 महिला तयार करायच्या, त्यांनी आपलं सेवाही करावी आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून कामही करावं. संसाराला बी सहारा, घरातल्या घरात महिलांशी असलेला संपर्क वाढतो. आजकाल कीर्तनाला यायला सुद्धा काही काही महिला असेल का पुरुष असेल टाळतात ते यासाठी की कशाला टाइम वेस्ट करायचा. ही जी काही पद्धत आलेली आहे, आपण भले किती संस्काराच्या गोष्टी करू, किती प्रगतीच्या गोष्टी करू, किती येणाऱ्या पिढीच्या गोष्टी करू, परंतु लोकांकडे आज लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही. त्यांनाही असं वाटतं की आज आमच्याकडे वेळ नाहीये. असलेल्या लोकांचं ऐकून घेणं, त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं लोकांना आता ते परवडत सुद्धा नाहीये. हे खरं आहे. आजचा दिवस सुद्धा निघणार नाही, आजचा हा टाइम उद्या येणार नाही. दिवस दुसरा असेल, वेळ दुसरा असेल, वेळ घडी तशीच चालते, सूर्य तसाच उगतो, परंतु आजचं गेलेले ही आजची 16 तारीख ही उद्या 16 नाही, त्याची 17 होत असते. एक दिवस आपण पुढे जातो, आयुष्यामधला एक एक दिवस कमी करत असतो. आता मी तुमचं मनापासून अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही आयुष्यामध्ये संघर्ष पाहिलेला आहे. एक राजकारणातून आलेला माणूस जेव्हा पुढे येतो त्याला कळतं की आपला हा ही लाईन नाहीये, आपल्याला ह्या मार्गाकडे जायचं. त्या मार्गामध्ये आनंदी मार्गाने जगण्याचा प्रयत्न करतो. गेल्या फेब्रुवारीमध्ये आमची वहिनी वाढल्यानंतर सुद्धा त्याच उत्साहाने जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याला अन्य साधारण महत्व आहे. तात्या हे तुमच्यासारखं काम कोणी करू शकणार नाही, हे प्रामाणिक करतो. कशासाठी उद्योग करायचा? आता माझ्या जीवनात काय राहिलेलं आहे? काय राहिलं नाही तर जन्म घेतलाच कशाला? जेव्हा तुम्ही जन्म घेता त्या टायमाला हा विचार करत नाही कधी की मी उद्या काय होणार, उद्याचं माझं भविष्य काय. जन्म घेताना लहानाचं मोठं होत असताना काळानुसार तुम्ही बदलत जात असता. काळ तुम्हाला शिकवत असतो. तुम्ही शिकता म्हणून काळ तुमच्या अनुसरून वागतो असं नाही, तर काळानुसार तुम्हाला बदलावं लागतं. काळाच्या ओघामध्ये आपण कुठं जातो ते आपल्याला नंतर कळतं. म्हणून तुमचं भविष्य लिहिणारा तो वरचा परमात्मा आहे, त्याच्याकडे सगळं सोडा. चांगलं आपण करतोय, समाज आपली आठवण करेल एवढं निश्चित ठेवा, एवढं निश्चित ठेवा. आपल्याला कुणाचं सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. कोणी येऊन मला प्रसन्न म्हणून सांगावं अशाचा भाग नाही. देव तुम्हाला येऊन स्वप्नात येऊन सांगणं हा आजच्या घडीला जरी शक्य नसतं किंवा तुम्हाला देवळात दिसत जरी नसला तर तो तुमच्या मनामध्ये आहे, याची खुणकाट तुम्ही पाहता. माझ्याकडे आहे, माझ्या मनात आहे, माझा देव माझ्याजवळच आहे असं जर समजलं तर अशा 7 लोकांचे बळी जाणार नाही. तात्या तुम्हाला एक जाता एकच गोष्ट सांगतो, या सगळ्या वारकरी संप्रदायाला आजच्या घडीचा शेतकरी जो आत्महत्याकडे वळालाय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. एक उदाहरण म्हणून सांगतो, मी गेल्या 8 दिवसापूर्वी सोयगावला गेलो. तिकडचे काही लोक असतील तिकडे गेलो की सोयगाव, बायको त्याची मुलगी तो गावचे सगळे लोक असे 400-500 लोक जमलेले होते. आम्ही तिथे पाहणी करायला ते पाणी चाललंय. एक तर पुढाऱ्याकडे पाहण्याचे लोकांचे दृष्टिकोन बदललेला आहे. आला आता हा फोटो काढायला, आला आता पायी फोटो काढून त्याच्या नेत्याला सांगत किंवा आणखी काय करत, एवढं त्याच्याकडे पाहिलं तर माणुसकी नावाची वस्तू त्यांच्याकडे नसते असा समज पण झालेला आहे. परंतु असं नाहीये, राजकारणामध्ये असे चांगले लोक पण आहेत ज्यांच्यामुळे हा देश चाललेला आहे. सगळ्याला वाईट मध्ये मोजू नका आणि मला बिलकुल मोजू नका. तर मी त्या सोयगाव मध्ये गेलो, तिथं एक शेतकरी रडायला आणि असं आरोग्याने माझ्याशी असं आर्ग्युमेंट करायला, साहेब पुढच्या 8 दिवसात मी आत्महत्या करणार. गावातले लोक त्याच्याबरोबर, त्याची बायको रडत होती. आता तो ज्या काही भाषेत बोलायला लागला, मला कधी कधी राग यायला झाला, मी तो मंत्री नाही असं काय बोलायला लागला. त्याने म्हणजे साहेब तुम्ही कोणी असा, मला त्याच्याशी फरक नाही पडत. मी शेती तयार केली होती, पहिले 2 लाख रुपये लावले होते ते फेडले मी.
शेती चांगली केली, नंतर त्यांनी 10 लाख रुपये आणखी कर्ज घेतलंय. शेती 12 लाख रुपये मागवायला कर्ज आहे. शेती इतकी चांगली केली होती की या कामाचं पीक माझे 20 लाख रुपये आले असते, 12 लाख रुपयाचं कर्ज फेडलं असेल, 8 लाख रुपये माझ्या घरात आले असते. पाऊस एवढा जवळ आला तर आता शेतीमध्ये ती मातीत राहिली नाही, फक्त गारगोटी दिसायला लागले. मला इच्छा असली तरी मी आणखी 3 वर्ष ती शेतीच बघू शकत नाही. किती माती आणून त्यांना काही करा ती शेती पूर्ण होणार नाही. म्हणजे 3 वर्ष माझं तसंच पीक गेलेलं. 12 लाखाचं कर्ज मला आता किती वर्ष मला फेडायला लागणार आहे, त्याच्यात जगून करू काय? सत्य 12 लाखाचं कर्ज तो कधीच फेडलं. 3 वर्ष त्याला पुन्हा ती शेती तयार करायला त्यासाठी पैसा कुठून आला? आणि मारणारच नाही म्हणे काय. आणि गावकर साहेब हे तसं आहे ना, मरला याला कोणी थांबवणार नाही. काय करावं? त्यानंतर ठीक आहे, तुला मरायचं किती 8 दिवसांनी मी कोण आहे तुझी माझी बाहेर समजतो. आजच नेलास बघीच्या चेहऱ्याकडे आजच नेला. तू ऍडमिशन मारणार आहेस ना, तू आज आत्महत्या केली आणि हिच्याकडे बघ म्हणला. त्यालाही कळलं नाही का माणूस काय बोलायला लागला असं. तू गेला या बायकडे बघा. हिंदी कसं जगावं हे सांगून जा मला आता सांगून जा. म्हणजे तिची चिंता मी करेन. दुराडा लागला तिची बायको रडायला लागली. अरे हिंमत हारल्याने आपण आयुष्याचं सोनं होत नाही रे. तू जाताना तुझा जीव सोडून जाशील, तुझ्या बायकोचं काय, तुझ्या मुलीचं काय? तुला मदत लागत की मी करेल ना. साहेब म्हणजे मला काही नको, गाळ काढून म्हणजे माझ्या शेतात टाकायचं काम करा. मला तुमचे पैसे घेऊन काय सरकार देईल ते देईल, परंतु माझ्या शेतीचं जर पुन्हा पिकं तिथं झाली तर मी तिथून कमवायला सुरुवात करेल. दुसऱ्या दिवशी त्या क्षणाला मी इंजिनियरला फोन केला, सांगितलं सिंचन विभागाच्या इथं नदी पात्र खोल करा, द्यायचा गाळ यांच्या शेतात टाका. जाणारा जीव वाचला, विधवा होणारी ती मामली वाचली, तिच्यामुळे त्याचा मुलगी वाचली. हे कुटुंब हे सगळं उद्ध्वस्त होतं. आणि वारकरी संप्रदायाचं आता हे काम तुमचं आहे. तुम्ही हे समजू नका. तुमच्या किती गट किती तट, ते काय 2-2 काय म्हणले, 2 भट 2 तट काय काय म्हणलं ते मला माहित नाही. ही तर आपली संस्कृती आहे. जो पण दोघं जण भांडत नाही तो पण आपल्याला भांडल्यासारखं वाटलं नाही तर आपल्याला जेवढं जाते. ही तर संस्कृतच आहे. फक्त एक लक्षात ठेवा वारकरी म्हणून, तुम्ही कीर्तन करता ना, कीर्तन संपल्यानंतर अनेक मावळे येऊन तुमच्या पाया पडतात. तुम्हाला ते काय मानतात? तुम्हाला ते करा मानतात. तुमच्यात विठ्ठल पाहतात, तुमच्यात संत पाहतात, तुमच्यात भगवंत पाहतात. आणि अशा वेळेला तुम्ही जर एखाद्याच्या दारात जाऊन जर तुम्ही त्यांना सांगितलं घाबरू नका, परमेश्वर तुमचं भलं करेल, एवढं फक्त वाक्य वापरा, ते कुटुंब चांगलं आहे. म्हणून हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय, हे तुमच्यामध्ये असलेली शक्ती आता लोकांपर्यंत गेली पाहिजे. राजकारण बाकी सगळं राजकारण हे सगळं सोडून द्या. माझ्या आयुष्यामध्ये घेऊन मी ते आता स्वयंपाकाचा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये कोरल्या गेल्या कधी. इतक्या 42 वर्ष मी राजकारणात असलेला माणूस, परंतु एक प्रसंगाने माझं मन हेलवलं तर नाही, मला ती आठवण झाली का नाही. मग जर असं एखादं चांगलं काम जर तुमच्या हातून झालं ना, तर मला वाटतं किती वाऱ्या केल्या त्याच्यापेक्षा ही वारी सगळ्यात पूर्वी तुमची जाणणार. म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला भेटण्याचा योग आला बाबा, चुकून काय कोणाला तुम्ही तर माफ करा. दुसरं तर काही बोलू शकत नाही. परंतु मला एक आनंद या गोष्टीचा होतो की हा एक असा आगळा वेगळा समाज आहे, जो समाज देतो. तुमच्याकडे काय नाहीये हे नाहीये, तुमच्या वाच्यामधून जे तुम्ही देता ते खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन ज्याला आपण म्हणतो, ते अनेकाचं आयुष्य चांगलं करतं. म्हणून तुम्हाला या ठिकाणी नमस्कार करतो आणि माझ्या वादाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.